ओके, तर आत्ताच आपण लिनियर इंटरपोलेशन पाहिलं, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म फंक्शन मेथड पाहिली आणि अजून लॅम्बडा फंक्शन पाहिलं. तर ह्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर हे तिन्ही गोष्टी मी आत्ता जस्ट याच्यासाठी घेतल्या की माझ्या एका प्रोजेक्टमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या आहेत. लिनियर कशासाठी, तर नल व्हॅल्यूज असतील त्या फिल करायसाठी. ओके, तर काय प्रोजेक्ट आहे मी जस्ट शॉर्टमध्ये सांगते. तर इथे माझ्याकडे काही रीडिंग आय डी आहेत, टाइम स्टॅम्प आहे आणि सेन्सर आहे, सेन्सरचे रीडिंग आहेत आणि बॅच आय डी आहे. ओके, तर त्याच्यावरून म्हणजे हे रीडिंग स्टडी करायचे होते. तर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते, समजून घ्या प्लीज. तर आता आपण पहिले काय केलं, आता लिनियर इंटरपोलेशनचा व्हिडिओ काही कारणाने मला कट करायला लागला मध्येच, पण मी सांगते की इथे सांगते की लिनियर इंटरपोलेशन करताना काय करायला लागतं माहिती का, पहिले सॉर्ट करायला लागतो. लिनियर इंटरपोलेशन करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. तर लिनियर इंटरपोलेशन करताना काय करायला लागतं, तर पहिले डेटा सॉर्ट करायला पाहिजे. ओके, आणि डेटा सॉर्ट केल्यानंतर जस्ट मिनिट, कुठे गेलं ते, लिनियर इंटरपोलेशन जेव्हा आपण करतो तेव्हा पहिले डेटा सॉर्ट केला पाहिजे, त्याच्यानंतर ग्रुप केला पाहिजे. त्याचं रिझनही मी मेन्शन केलेलं आहे इथे. मी जस्ट मिनिट तुम्हाला एक्सप्लेन करते. ऑलवेज सॉर्ट बाय टाईमनी आपण सॉर्ट करायचं इंटरपोलेट वापरतो तेव्हा, आणि ग्रुप बाय वापरायचं जेव्हा ग्रुप्स असतात तेव्हा. ओके, तरच आपल्याला तो लिनियर डेटाला मिनिंग राहिलं, जर का टाईम वाईज आपण ते सॉर्ट केलं तर. ओके, तर आता इथे काय केलं आपल्याला, DF रीडिंग या कॉलममध्ये, आता कुठे माझा टेबल, तर इथे रीडिंग या कॉलममध्ये काही व्हॅल्यूज मिसिंग होत्या. ओके, तर मला ते कळालं की किती व्हॅल्यूज मिसिंग आहेत. नलचा काउंट आला 68. रीडिंग या कॉलममध्ये 68 व्हॅल्यूज मिसिंग होत्या, म्हणून DF रीडिंग केलं, आपण कॉलमचं नाव लिहिलं. आता DF ग्रुप बाय, इथे काय केलं आपण, ग्रुप बाय. मग ग्रुप केला कशाचा, बॅच आय डी. तर आधी हा बॅच आय डीचा ग्रुप केला, म्हणजे इथे दाखवते तुम्हाला, सॉर्ट फिल्टर. हां, इथे कोणत्या 4001, 2, 3, 4, 5 अशा 5 बॅचेस आहेत. तर आधी बॅच वाईज त्यांचा ग्रुप बनवला. म्हणजे आता समजा 401 बॅच पहिले कन्सिडर कर असं त्याला सांगितलं. मग काय होणार, मग बॅच आय डी वाईज ग्रुप बनवले, त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन सेन्सर वाईज ग्रुप बनव असं मी त्याला सांगितलं. आता सेन्सर नेम इथेही, मग तो काय करणार, सेन्सर नेम इथेही फिल्टर, सेन्सर वाईज तो वर्क करणार फिल्टर. आता सेन्सरचे नावं बघू आपण इथं कोणते आहेत. तर इथं सेन्सरचे नाव आहेत कॉलम प्रेशर, कंडेन्सर टेम्परेचर, रिबॉयलर टेम्परेचर, रिफ्लक्स रेशो आणि सॉल्व्हंट रेशो. ओके, तर